तर आयुर्वेदाचे हे जे मूळ सिद्धांत आहेत, आपलं शरीर पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. आपल्या शरीरातले प्रत्येक सिस्टीम्स, प्रत्येक अवयव, प्रत्येक सेल्स, सगळ्यांमध्ये हे पाच तत्व आहेत. म्हणून ह्या पाच तत्वांचा अभ्यास असणं, आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर हे जे त्रिदोष आहेत, वात, पित्त आणि कफ, ह्याद्वारे आपल्या शरीराचं, आपल्या जीवनाचं संचलन चालत असतं. वात जो आहे तो आपल्या शरीरातल्या सगळ्या मुवमेंट्स, आपल्या मनातल्या मुवमेंट्स, आपल्या भावनेमधल्या मुवमेंट्स, सगळ्या मुवमेंट्सला तो कारणीभूत असतो. वातामुळं सगळ्या प्रकारच्या मुवमेंट्स ह्या चालत असतात. दुसरं आहे पित्त. पित्ताचं काम म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन. हे काय परिवर्तन आपल्या ह्याच्यामध्ये होतंय, शरीर, मन, भावना, तर ह्याच्यामध्ये पित्ताचा महत्वाचा रोल आहे. आणि कफ आहे. कफ हे आपल्याला धारण करणं, सपोर्ट करणं, ह्याचं काम कफाचं आहे. बाकी हे वात, पित्त, कफाचे बरेच कार्य आहेत, पण हे मुख्य कार्य हे आहेत. त्यामुळं पंचमहाभूत आणि त्रिदोष ह्यातून आपलं पूर्ण शरीराचं संचलन होत असते. आणि जेव्हा आपण शरीर रचना बघतो, तर त्यावेळेस हे सप्त धातू आहेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, ह्या सप्त धातूंमुळे आपली शरीराची रचना पूर्ण आहे. आणि प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं आहे. त्याप्रमाणे आपलं शरीर, आपलं जीवन हे चालत असतं. आता जेव्हा आपण आयुर्वेद शास्त्राचा विचार करतो, त्यावेळेस आयुर्वेद शास्त्राचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे, तर आयुर्वेद शास्त्रामध्ये प्रिव्हेन्शन म्हणजे प्रतिबंध. आपल्या शरीरामध्ये रोग व्हायच्या आधी त्याचा प्रतिबंध कसा करायचा, ह्याविषयी आपल्या शास्त्रामध्ये अतिशय सखोलपणे मार्गदर्शन केलेलं आहे. आणि बऱ्याचशा प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्यामध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत. आणि त्याचं ज्ञान असणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे उपचार. जर समजा एवढं सगळं करूनही काही आजार झाले, तर त्या आजारांवर उपचार जो करायचा आहे तो आयुर्वेदामध्ये आहे. पण आयुर्वेदाचं वैशिष्ट्य काय आहे की जो उपचार आपण करतो तो समूळ रोगाचं निवारण करण्यासाठीचा उपचार आयुर्वेदामध्ये आहे. ही वैशिष्ट्य आहे. तर जेव्हा आपण आपल्या सामान्य जीवनाचा विचार करतो, त्यावेळेस एक गोष्ट आपल्या नेहमी लक्षात येते. काय? प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युरेशन. प्रतिबंध उपचार से बेहतर आहे. आपण सगळे सहभागी ह्याला अप्रिशिएट आहात. सगळ्यांना होय सर, वाटतं बरोबर आहे का? बरोबर आहे सर. केव्हाही आपल्या जीवनामध्ये प्रतिबंध जर आपण केला तर उपचारांची तेवढीशी गरज नाही पडत आपल्याला, आहे की नाही? पण प्रतिबंध कसा करावा, प्रिव्हेन्शन आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं आपण आपल्या शरीराला, मनाच्या बाबतीत आपण अवलंबित करावं, हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. बरोबर आहे ना? सगळ्यांना वाटतंय की आपण प्रतिबंधावर जास्त जोर दिला पाहिजे. आणि सध्याच्या काळामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये उपचारावर जास्त भर देतो. तर त्याच्याऐवजी जर आपण प्रतिबंध करण्यावर जर आपण लक्ष दिलं तर
आपण आपल्या जीवनामध्ये आनंद, प्रसन्नता आणि निरोगी जीवन आपण जगू शकतो. तर मग हा प्रतिबंध कसा करायचा, तर याच्याविषयी आपण थोडस मार्गदर्शन घेऊया. प्रतिबंधामध्ये सगळ्यात महत्वाचं प्रिव्हेन्शन जेव्हा आपण करतो, तर प्रिव्हेन्शन करणारं सगळ्यात मोठं अस्त्र आपल्याकडे काय असेल, तर आपल्या या ईश्वरानं आपल्याला दिलेली रोग प्रतिकार शक्ती, इम्युनिटी पॉवर आहे की नाही. आपण जेव्हा अन्न खातो, पाणी पितो, श्वास घेतो, वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये जे काय इनटेक येत आहे, आतमध्ये शरीरात जे प्रवेश करतंय, तर त्याच्यामध्ये सगळं काही आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेच असं नाहीये. बरोबर आहे ना? असं आहे का? जे आपण घेतो नाही. इनटेक ते सगळंच्या सगळं आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे असं नाहीये. तर त्याच्या आपण जे काही घेतो त्याच्याद्वारे काही बॅक्टेरियाज, काही व्हायरसेस, काही पॅरासाइट्स आणि काही टॉक्झिन्स, विषद्रव्य आपल्या आतमध्ये प्रवेश करत असतात. मग आपल्या ईश्वरानं आपल्याला अशी एक शक्ती दिलेली आहे, अशी पॉवर दिलेली आहे, की हे जे काय आतमध्ये येतात, जे आपल्या शरीराच्या संचलनासाठी आवश्यक नाही आहेत, तर त्यांचा प्रतिकार करण्याची शक्ती आपल्यामध्ये दिलेली आहे. ही शक्ती आपली चांगल्या पद्धतीनं कार्यरत असणं हे जीवनात सगळ्यात महत्वाचं आहे. तर मग आता ही शक्ती कशी कार्यरत करायची, कशी स्ट्रॉंग करायची, कशी मजबूत करायची, ह्याच्याविषयी आपण थोडस बघूया. अतिशय सोपं आहे, हे काय फारसं अवघड नाहीये, परंतु आपल्याला आपल्या जीवनामध्ये, आपल्या दैनंदिनीमध्ये, आपल्या रुटीन मध्ये त्याचा अंतर्भाव करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर हे जे आपल्याला दिसतंय, सर्वांना दिसतंय ना हे? हो, दिसतंय. हा. तर ह्याच्यामध्ये महत्वाच्या 4 गोष्टी आहेत. पहिलं आहे अन्न, त्यानंतर आहे जीवनशैली, लाईफस्टाईल, त्यानंतर आहे स्लीप, झोप, आणि चौथा आहे आपली मनस्थिती, स्टेट ऑफ माइंड. ह्या 4 महत्वाच्या बाबींकडे जर आपण लक्ष दिलं, तर आपली रोग प्रतिकार शक्ती जी आहे ती मजबूत राहते. मग तुम्ही कुठल्याही वयात असा, है ना, तरुणपणात असा, मध्यम वयामध्ये असा, किंवा मग तुम्ही वृद्धावस्थेत असा, ह्या 4ही गोष्टीकडे जेव्हा आपण प्रकर्षानं लक्ष देतो, तेव्हा आपली रोग प्रतिकार शक्ती चांगली राहते, है की नाही. तर एकेकानं आपण बघूया. सगळ्यात पहिलं आहे अन्न. आता अन्नाविषयी जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा ह्याच्यामध्ये आपल्याला गायडन्स करणारे, अन्नाविषयी बरेचशा गोष्टी सांगणारे, कसं असलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, है ना, याविषयी मार्गदर्शन करणारे बरेचसे तुम्हाला सापडतील. तुम्हाला इंटरनेटवर सापडेल, त्याच्यानंतर बऱ्याचशा सोशल मीडियावरून आजकाल बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जातात, ऍडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून सांगितल्या जातात, आहे ना, बरोबर आहे की नाही, आहे ना. वेगवेगळ्या गोष्टीकडून आपण हे समजतो, पण आपल्याला नंतर कन्फ्युजन काय होते, की मग नेमकं काय करायचं, आहे की नाही. कारण अन्न, फूड हा अतिशय वास्ट, अतिशय विस्तारित असा विषय आहे. मग आपल्या जीवनामध्ये योग्य पद्धतीनं योग्य अन्न कसं ग्रहण केलं पाहिजे, कोणतं अन्न आपण खाल्लं पाहिजे, कोणतं नाही खाल्लं पाहिजे, ह्याची आपल्याला शास्त्रोक्त माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी ह्या 5 गोष्टी आपण नेहमी, हे 5 प्रश्न आपल्या प्रत्येक जेवणाच्या वेळेस आपल्या मनामध्ये असल्या पाहिजेत. तर त्यातलं पहिलं काय आहे, केव्हा, जेवण केव्हा करायचं.
तर आयुर्वेद शास्त्रानुसार जेवणाचा नियम काय आहे की भूक लागल्याशिवाय जेवण करायचं नाही, हा नियम आहे की नाही. आता आपण आपल्या रुटीन मध्ये काय करतो, तर भूक नसेल तरीही जेवण करतो आणि तहान लागल्याशिवाय पाणी पित नाही. होतंय ना असं, होतंय. बऱ्याच वेळा होते असं. तर करायला काय पाहिजे, भूक लागल्याशिवाय जेवण नाही करायचं आणि तहान लागायच्या आधी पाणी प्यायचं. तर मग आता हा नियम पाळत असताना आपल्या रुटीन मध्ये पण दररोजच्या ह्याच्यामध्ये आपलं जे काही जॉब असेल किंवा आपण काही काम करत असेल किंवा आपण दररोजच्या दैनंदिनीमध्ये काय रुटीन वर्क करत असेल, मग ते कुठल्याही प्रकारचं असो, मग आपला बिझनेस असेल, आपली नोकरी असेल किंवा आपण घरातलं काम करत असेल किंवा बाहेर कुठे जाऊन आपण काम करत असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये आपण जे काही काम करत असेल, तर सगळ्यात आधी जेवण केव्हा केलं पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तर सर्वसाधारणपणे सकाळी 10 वाजल्याच्या आत काहीतरी खाल्लं पाहिजे. दुपारी 2 वाजल्याच्या आत जेवण केलं पाहिजे आणि साधारणपणे रात्री 8च्या आधी आपण जेवण केलं पाहिजे. त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर, न्याहारी, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण, हा जनरली आपल्या रुटीन मधला हा भाग आहे. आणि जेव्हा ह्या वेळा आपण पाळतो तर त्यावेळेस आपण आपल्या जेवणापासून जे जे काही आपल्या शरीराला आवश्यक आहे ते मिळवतो, ते चांगल्या पद्धतीने मिळवू शकतो. तर सकाळी 10च्या आत काहीतरी खाल्लं पाहिजे. कशासाठी, त्याचं कारण आहे ते म्हणजे सकाळी 6 ते 10 हा कफकाळ असतो आणि सकाळच्या ह्या वेळामध्ये आपल्या शरीरामध्ये जे न्यूट्रिशन मिळतंय, तर ह्या न्यूट्रिशन मध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे आपली सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि ब्रेन, ह्याला न्यूट्रिशन देण्याचं काम ह्या काळामध्ये होत असतं. म्हणून आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमला आणि आपल्या ब्रेनला न्यूट्रिशन देणारे जे जे काही पदार्थ आहेत ते आपल्या सकाळच्या जेवणामध्ये असले पाहिजे, आहे की नाही. त्यानंतर दुपारचं जे जेवण आहे ज्याला आपण लंच म्हणतो, तर त्यामध्ये आपल्या पित्त जे आहे, तर पित्त हे पीक पिरियड मध्ये असते जेव्हा दुपारच्या वेळेस, आणि त्यामुळं आपण जर समजा एखादं हेवी डाएट घेतलं, जड अन्न घेतलं, तरी पण ते व्यवस्थित पचन होऊ शकते. म्हणून दुपारचं जेवण हे कसं असलं पाहिजे, थोडंसं हेवी असलं तरी चालतंय, कारण आपण ऍक्टिव्हिटी मध्ये असतो आणि ऍक्टिव्हिटी मध्ये असल्यानंतर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमची पचनाची जी प्रक्रिया असते ती योग्य प्रकारे होत असते. आणि जेव्हा आपण रात्रीचं जेवण घेतो, तर रात्रीच्या जेवणामध्ये थोडासा हलका अन्न असला पाहिजे आणि रात्री उशिरापर्यंत जेवण करू नये. आता एखाद्या वेळेस समजा काही कारणानुसार आपल्याला नाही पॉसिबल झालं, उशिरा जेवण केलं, तर ठीक आहे, परंतु त्याला नियमितपणा नाही करायचं, नियम नाही बनवायचा त्याचा. खूप जणांना सवय असते रात्री उशिरा जेवण करायची, रात्री 10 वाजता, 11 वाजता.
हे केल्यामुळे काय होते की आपली अन्नपचनाची प्रक्रिया जी आहे ती व्यवस्थित होत नाही, है ना. तर त्याच्याविषयी थोडस डिटेल आपण पुढच्या ह्याच्यामध्ये आपण बघूया. तरी पण एक थोडस आपण जर नियम पाळला की रात्री 8च्या नंतर जेवण करायचं नाही, है की नाही. ठीक आहे ना, तुम्हाला योग्य वाटतं हे? कोणीतरी सांगा चालेल, ठीक हो आहे सर. नाही, ठीक आहे सर. है ना. हो. हा. आता दुसरा प्रश्न आहे, किती जेवण करायचं. आता आपल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे अंजली प्रमाणा, म्हणजे आपल्या ओंजळीत जेवढं बसेल तेवढं अन्न एका वेळेस खाल्लं पाहिजे. आणि दुसरा एक त्याच्यामध्ये नियम आहे की जेव्हा आपल्याला वाटलं की अजून थोडीशी अर्धी चपाती, थोडासा भात खाऊ शकतो किंवा थोडीशी भाकरी आम्ही खाऊ शकतो, तेव्हा जेवण बंद करायचं. तर त्याला आपल्या रुटीन भाषेमध्ये सावकाश जेवण असं म्हणतो. सावकाश म्हणजे काय, आपल्या पोटामध्ये पोकळी ठेवून, थोडीशी जागा ठेवून आपण जेवण केलं पाहिजे. तर त्यानुसार आपण आपल्या जेवणाची योजना करू शकतो, आपल्या अन्नाची योजना करू शकतो. एवढं लक्षात ठेवायचे की भरपेट जेवण करायचं नाही, कारण अन्न पचनाची प्रक्रिया व्यवस्थित होत नाही, म्हणून थोडीशी जागा शिल्लक असली पाहिजे. तर तिसरा प्रश्न आहे, कुठे कुठे जेवण करायचं. तर कुठे जेवण करत असताना एक लक्षात ठेवायचं, अन्न जे आहे आपलं, आपण जे काही खातो, हे अन्न आपल्या शरीराचं पोषण करते, शरीराचं न्यूट्रिशन करते, मनाचं न्यूट्रिशन करते, आपल्या भावनांची कदर करते. तर त्यासाठी हे लक्षात घेऊन आपण आपली जागा निवडली पाहिजे. उघड्यावर जेवण करू नये, रस्त्यावर चालत चालत जेवण करू नये. त्यानंतर घाईघाईमध्ये बऱ्याच जणांना सवय असते की नेमकं जेवणाच्या वेळेस मोबाईलचा वापर जास्तीत जास्त करतो आपण. आणि आता ह्या यंगस्टर्स मध्ये, तरुण पिढीमध्ये ही प्रवृत्ती जास्त होते आहे. पण ह्यामुळं जेवणाची, आपली जी अन्न पचनाची प्रक्रिया आहे, डायजेशन आहे, त्या डायजेशनवर त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणून जागा निवडत असताना ती हवेशीर असली पाहिजे, खोलीमध्ये जेवण केलं पाहिजे, उघड्यावर, गार्डन मध्ये आपण सहसा काही खाऊ नये, आणि प्रसन्न वातावरण असलं पाहिजे, अशा ठिकाणी आपण जेवण केलं पाहिजे. इन केस एखाद्या वेळेस समजा तुम्हाला ते पॉसिबल नाही झालं तर ठीक आहे, पण नियम नाही बनवायचा त्याचा. त्यानंतर आहे कसं जेवण करायचं. तर महत्वाचं आहे प्रार्थनापूर्वक, प्रेफुल. जेवणाच्या आधी छोटीशी प्रार्थना करायची. काय प्रार्थना करायची? अन्नदाता सुखी भव. ज्यांनी आपल्याला अन्न दिलेलं आहे तो अन्नदाता सुखी राहो, एवढीच प्रार्थना करायची आणि पुढे जेवण करायचं. कारण आपण जे काही खातो, जे काय आपल्याला मिळतंय दररोजच्या ह्याच्यामध्ये, तर त्याच्याविषयी आपल्यामध्ये कृतज्ञता असली पाहिजे, आहे की नाही. थँक्सफुलनेस आपल्यामध्ये असला पाहिजे. तर ते थँक्स म्हणायचं, दुसरं काही करायचं नाही. जे अन्न देतोय त्याला थँक्स म्हणायचं आणि पुढे जेवण करायचं. फारसं अवघड नाहीये, आहे की नाही. बरोबर आहे ना? हो सर. आहे का काही अवघड? काही नाही, फक्त काही थँक्यू नाही, काही म्हणायचं आणि पुढे जेवण करायचं. फक्त ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर का, कशासाठी जेवण करायचं, तर हा प्रश्न मात्र अत्यंत महत्वाचा आहे की आपण जेवण का करतो, ह्या जेवणामुळे आपल्याला काय मिळणार आहे. ऊर्जा. हा, ऊर्जा मिळणार आहे, प्रसन्नता मिळणार आहे, आनंद मिळणार आहे, है की नाही. बघा तुम्ही, एखाद्या वेळेस जेवण नाही मिळालं, एक टाइमचं जेवण चुकलं आपलं, किंवा दिवसभरात काहीच नाही मिळालं, तर आपल्या मनाची स्थिती कशी होते, आपलं मन काय करते.
ह्याच्याकडे जेव्हा लक्ष देतो त्यावेळेस आपल्याला अन्नाचं महत्व लक्षात येईल. तोपर्यंत नाही येणार. मिळत राहते, आपण खात राहतो, का खातोय, कशासाठी खातोय, काही आपण लक्षात घेत नाही. आणि जेव्हा हा प्रश्न डोक्यात घेऊन आपण जेवण करायला बसू, तर त्यावेळेस मग कुठलं अन्न खाल्लं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, हे सगळे प्रश्नांची उकल आपोआप व्हायला लागते. म्हणून हे 5 प्रश्न घेऊन आपण आपल्या जेवणाची, प्रत्येक जेवणाची सुरुवात केली पाहिजे. केव्हा, किती, कोठे, ओके. कसं कशी आणि का. का? मी तर म्हणतो ना, आपण जे आपलं किचन आहे त्या ठिकाणी एक चार्ट करून ठेवून द्यायचा. मी अन्न खातोय, केव्हा खाणार, किती खाणार, का खाणार, कसं खाणार आणि कोठे खाणार, हे दररोजच्या दररोज ठरवायचं. आणि मग बघा, आपल्या अन्नापासून आपल्याला चांगलं न्यूट्रिशन मिळतंय. आणि हे न्यूट्रिशन प्रॉपरली मिळालं की आपल्या सगळ्या सिस्टीम्स आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, ग्लँड्युलर सिस्टीम आहे ना, सगळ्या जेवढ्या काय सिस्टीम्स आहेत ह्याला योग्य प्रकारे न्यूट्रिशन मिळतंय. आणि त्याचा महत्वाचा फायदा काय होतो, तो म्हणजे आपली इम्युनो सिस्टीम आहे ही चांगली इफेक्टिव्ह राहते. म्हणून ह्या गोष्टीकडे आपण चांगल्या पद्धतीनं लक्ष देणं गरजेचं आहे, है ना. त्यानंतर दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे आपली लाईफस्टाईल. या लाईफस्टाईल मध्ये 8 प्रकारे आपण आपल्या लाईफस्टाईल मध्ये योग्य प्रकारे चेंज करू शकतो. तर पहिलं महत्वाचं कसं आहे की रेस्ट, आराम. धकाधकीच्या जीवनामध्ये आपण रेस्ट घ्यायला विसरतो. तर इंटरमिडिएट रेस्ट असणं आवश्यक आहे. मध्ये मध्ये थोडासा विश्राम घेणं आवश्यक आहे. हे जर आपण करत राहिलो तर आपल्या सगळ्या सिस्टीम्स ह्या ऍक्टिव्ह राहतात. जसं बघा, पूर्वीच्या काळामध्ये धनुष्यबाण होता. सगळ्यांना आठवतं धनुष्यबाण? आठवतं का? हो. हा. बघा, हो जेव्हा सर. धनुष्याला दोरी लावतो आपण, ते आपलं बाण लावतो धनुष्याला, तर त्यावेळेस काय करतो आपण, दोरी मागे ताण. ओढतो, आहे की नाही, ज्यामुळं चांगला हो. ताण बसला पाहिजे. तसंच जेव्हा आपण आराम करतो तर त्यावेळेस आपली इफिशियन्सी जास्त वाढली, कारण तो बाण जेवढा मागे आपण चांगला ताणून ओढू तेव्हा ते पुढे जास्त चांगल्या पद्धतीने पुढे जातो. तसंच आपली जी कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता आपल्याला टिकवायची असेल, अजून जास्त कार्यक्षमतेनं काम करायचं असेल, तर मध्ये मध्ये आराम घेणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण आपल्या लाईफस्टाईल मध्ये त्याची प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आपण कशाही पद्धतीने करू शकतो. समजा आपलं खूप काम आहे, खूप बिझी आहेत आपण, तर मध्ये मध्ये बसल्या जागी सुद्धा आपण रेस्ट घेऊ शकतो. पण आपल्या डोक्यामध्ये ते असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं आपल्या जीवनशैलीमध्ये खूप चांगला फरक पडतो. दुसरं आहे, आपण योग करतो आपण. तर योग कसा केला पाहिजे ह्याला फार महत्व आहे. मग ह्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे ते म्हणजे आपली स्वतःची प्रकृती कोणती आहे हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि प्रकृतीनुसार आपण योग केला तर जास्त बेनिफिशियल होत होतो. जसं उदाहरणार्थ, कफ प्रकृतीचा माणूस असेल तर त्याला चॅलेंजिंग योग असलेले ते असले पाहिजेत. वात प्रकृतीचा माणूस आहे
तर वात प्रकृतीचा माणूस एका योगासनामध्ये जास्त वेळ थांबू शकतो. बरोबर आहे की नाही? हो सर. तर त्यानुसार आपले योगासनांची योजना करणं, योग करणं गरजेचं आहे. त्यामुळे काय होईल, आपल्यामध्ये एनर्जी मिळेल चांगली, आपली इम्युनिटी पॉवर चांगली राहील, सगळ्या सिस्टीम्स आहेत त्या चांगल्या पद्धतीनं एफिशियंट राहतील. त्यानंतर आहे जेवण, खाना. कसं खातो आपण, ह्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे, ज्याच्याविषयी आपण आता डिटेलमध्ये बघितलं आपण. त्यानंतर आहे प्लॅनिंग. आपल्या शरीराची, आपल्या आतमध्ये जे विचार येतात त्या विचारांची, त्यानंतर आपल्यामध्ये जे भाव येतात, भावना येतात, या सगळ्यांची प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. आपण पैशांची प्लॅनिंग करतो, 10 वर्षानंतर आपल्याजवळ काय काय असलं पाहिजे याची प्लॅनिंग करतो. कार असली पाहिजे, मोठा बंगला असला पाहिजे, भरपूर पैसा असला पाहिजे, ह्यासाठी प्लॅनिंग करतो आपण. परंतु आपल्या मनाची, आपल्या भावनेची प्लॅनिंग आपण नाही करत. करतो का? नाही. नाही करत. पण ती प्लॅनिंग खूप महत्वाची आहे. आपलं मन जे आहे ते स्थिर असलं पाहिजे, प्रसन्न असलं पाहिजे, ह्यासाठी आपल्याला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे, आपल्या भावनांचा विचार करणं, आणि भावना ज्या आपल्या आतमध्ये उठतात त्या भावनांची कदर कशी केली पाहिजे ह्याची पण प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. जसं उदाहरणार्थ मन आहे, तर मनाचा स्वभाव काय आहे? चंचलता हा मनाचा स्वभाव आहे. प्रत्येकाचं मन चंचल असतं. मग प्लॅनिंग करत असताना ह्या मनाला स्थिर कसं करायचं, कारण मन स्थिर झाल्याशिवाय मन प्रसन्न होत नाही, मन आनंदी नाही होत. मग त्याची प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. ती कशी करायची, काय नाही, ह्याच्याविषयी डिटेल्स जेव्हा आपल्याला हे बघायचं आहे, हे जे काय प्रश्न आपल्यामध्ये आहेत, तर आपण आयुर्जागृती नावाचा जो कोर्स आहे, तो कोर्स जेव्हा आपण करतो तर त्याच्यामध्ये हे सर्व प्रकारचे आपण अतिशय डिटेलमध्ये आपण त्याच्याकडे ज्ञान घेऊ शकतो, है की नाही. त्यानंतर आहे आपलं ऍटमॉस्फिअर. ह्याला आपण कसं सजवतो जेणेकरून आपलं मन प्रसन्न राहील, हे खूप महत्वाचं. जिथे आपण आराम करतो, जिथे आपण काम करतो, जिथे आपण झोप घेतो, तर त्या त्या जागेचं वातावरण, ऍटमॉस्फिअर कसं असलं पाहिजे, ह्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. साधं उदाहरण आहे बघा, की समजा आपल्या आजूबाजूचं वातावरण घाण आहे की नाही. आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत तर तिथे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला जेवण करायचं, तर करू शकतो का आपण? सांगा, करू शकतो का? नाही करू शकत. नाही करू करू शकत, शकत नाही. आहे की नाही. मग ते ऍटमॉस्फिअर आजूबाजूचं कसं असलं पाहिजे, तर ह्याविषयी सुद्धा आपण विचार केला पाहिजे. ज्या ठिकाणी आपण काम करतो तर त्या ठिकाणचे, त्या रूम मधले कलर्स आपल्याला जे आवडतात ते कलर्स जर समजा त्याच्या आजूबाजूला असतील तर अजून आपण प्रसन्न होतो. आपल्याला आवडणारा सेंट है ना, काही आवडतं आपल्याला, काही विशिष्ट सुगंध आवडतो आपल्याला, तो जर असेल तर अजून आपण प्रसन्नतेनं इफिशियन्सली आपण काम करू शकतो. म्हणून पर्यावरणाकडे सुद्धा, त्याला सजवणं, त्याला डेकोरेट करणं, ह्याकडे सुद्धा आपल्या लाईफस्टाईल मध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. मग आपले
कपडे असतील, आपण जे वाहन वापरतो ते वाहन असेल, किंवा आपण ज्या ठिकाणी बसलेलो असतो तिथलं वातावरण असेल, ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण जीवनशैलीमध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे एक्झरसाइज. तर पुन्हा प्रश्न येतो की समजा कफ प्रकृती आहे आपली, तर आपल्याला थोडा जास्तीचा व्यायाम करावा लागतो. पित्त प्रकृती आहे तर मध्यम व्यायाम करावा लागतो. वात प्रकृती आहे तर लाईट एक्झरसाइज केलं तरी चालतंय. तर आपल्या प्रकृतीनुसार जेव्हा आपण व्यायाम करतो त्यावेळेस आपल्या शरीराला आणि मनाला त्याचं बेनिफिट जास्त होत. त्यानंतर आहे करुणा, कंपॅशन. तर ह्याची एक्झरसाइज हे प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये उतरवणं खूप गरजेचं आहे. इतरांवर दया करणं, त्यांना मदत करणं, कारण आपला स्वतःचा स्वभाव आहे सेवाभाव, हा आपला स्वभाव आहे. सेवा करणं हा आपला स्वभाव आहे. पण कसं करावं हे आपण तेवढंस जाणून घेत नाही, म्हणून बऱ्याच वेळेस आपण इच्छा असून सुद्धा सेवा नाही करत. होतं का असं? असे प्रसंग येतात आपल्या जीवनामध्ये, इच्छा असून येतात. सुद्धा आपण सेवा नाही करू शकत, आहे की नाही? काहीतरी आतमध्ये आपल्याला अडवतंय. तर हा जो करुणा भाव आहे आपल्यामध्ये, ईश्वरानं दिलेली जी देण आहे, तर ह्याचा उपयोग करणं, ह्याची एक्झरसाइज करणं, वारंवार हे करत राहणं, त्यामुळं आपलं मन आणि जीवन प्रसन्नतेनं भरून जाते. म्हणून ह्याचा अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि स्वतःला रिहॅबिटेट, पुनःस्थापित कसं करायचं? कारण आपण जे काही काम करतो दररोजच्या रुटीन मध्ये, तर आपल्या शरीराची झीज होते, मनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे भाव येतात, है की नाही? कधी राग येतो, कधी द्वेष येतो, हे वेगवेगळे आपले जे आहेत, तर ते मध्ये साचून न राहता त्याला बाहेर काढून टाकणं आणि आपल्या शरीराला, मनाला पुन्हा रिफ्रेश करणं, ह्यासाठी सुद्धा आपल्या लाईफस्टाईल मध्ये त्याचा अंतर्भाव करणं गरजेचं आहे की नाही? ह्या पद्धतीनं जेव्हा आपण आपल्या लाईफस्टाईलला सजवतो, तर त्यावेळेस आपल्याला महत्वाचा फायदा काय होतो, तो म्हणजे आपली जी रोग प्रतिकार शक्ती आहे, इम्युनिटी पॉवर आहे, ती अजून मजबूत होते, अजून वाढते. त्यानंतर आहे स्लीप, झोप. सर्वसाधारण नियम आहे, दररोज 6 ते 8 तास आपली गाढ झोप असली पाहिजे. सगळ्यांना मान्य आहे हे? हो. आहे ना? बरोबर आहे ना? हो सर. आता याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे तो म्हणजे मध्यरात्रीला गाढ झोप असणं गरजेचं आहे. कशासाठी? कारण आपल्या शरीरामध्ये जो लिव्हर आहे, तर ह्या लिव्हरचं डिटॉक्सिकेशन, त्याची स्वच्छतेची जी प्रक्रिया आहे नैसर्गिकरित्या, ही मध्यरात्री जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हा होत असते. म्हणून मध्यरात्रीला आपण गाढ झोपेत असणं गरजेचं आहे, पण त्यासाठी आधी प्लॅनिंग करावी लागते. तुम्ही जर समजा 11 वाजता जेवण केलं आणि झोपी गेलात, तुम्ही झोपी जाल, परंतु लिव्हर जे आहे त्याच्या ऍक्टिव्हिटी चालू राहतात. मग लिव्हर रेस्ट मध्ये नाही राहत, मग त्याचं डिटॉक्सिकेशन प्रॉपरली होत नाही. म्हणून जेवण जे आहे ते थोडंसं आधी लवकर जेवण केलं पाहिजे, जेणेकरून अन्नाच्या पचनाची प्रक्रिया जी आहे ती मध्यरात्रीच्या आधी पूर्ण झाली पाहिजे. मध्यरात्रीच्या आधी जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपण गाढ झोपेत असताना आपल्या लिव्हरचं डिटॉक्सिकेशन प्रॉपरली होत आहे. म्हणून बघा, आता लिव्हरचे जे आजार आहेत ते आजार कुणाला जास्त होतात? जे रात्रीचं जागरण जास्त प्रमाणात करतात त्यांना. आणि ड्रिंक घेणाऱ्यांना. हा, ड्रिंक
हा तो तर भाग आहेच आहे, पण हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. अल्कोहोलिक ड्रिंक आहे, घेणारे आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा लिव्हरचं जे डिटॉक्सिकेशन आहे ते प्रॉपरली होत नाही, त्यामुळं तो सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. त्यानंतर आहे दिवसा झोप घ्यायची. तर आपल्या आपल्या शरीराच्या गरजेनुसार दिवसा आपल्याला झोप घ्यायची का नाही घ्यायची ह्याचं डिसिजन आपण घेतलं पाहिजे. सर समजा तुमची प्रकृती कफ आहे, तर कफ प्रकृतीच्या माणसांनी दिवसा झोपू नये, आहे की नाही. त्यानंतर आहे आपल्या झोपेचा दर्जा, स्टेटस, हे कसं असलं पाहिजे. तर दर्जेदार झोप कोणती? डोळे बंद केल्याबरोबर ज्याला झोप लागते त्याचा दर्जा अतिशय चांगला आहे. डोळे बंद केल्यानंतर काही मिनिटांमध्ये झोप लागते, तो पण दर्जा ठीक आहे. डोळे बंद केल्यानंतर अर्धा तास, 1 तास झोप नाही लागत, तर आपल्या झोपेचा दर्जा कुठेतरी कमी होत आहे. मग त्याच्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. कशामुळे आपण असं होत आहे, तर याला कारणीभूत काय आहे, तर आपल्या मनातले तणाव, आहे की नाही, मनातली अस्थिरता, रेस्टलेसनेस, तर हे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर झोपेचं ज्ञान. झोपतो आपण, प्रत्येक सजीव झोपतो, उठतो, पुन्हा झोपतो, पुन्हा उठतो, पण झोपेचं ज्ञान जे आहे, नॉलेज ऑफ स्लीप, हे खूप कमी जणांना असतं. तर ते ज्ञान सुद्धा असणं खूप गरजेचं आहे. तर मग ते ज्ञान काय आहे, झोप काय आहे, झोप म्हणजे काय आहे, त्याचं ज्ञान कशा पद्धतीनं प्राप्त करायचं, यासाठी आयुर्जागृतीचा प्रोग्राम आपण जेव्हा करतो त्याच्यामध्ये आपण अतिशय सविस्तरपणे ह्याच्याविषयी आपण चर्चा करतो. तर त्यासाठी ज्यांनी केलेला नाहीये त्यांना आग्रह आहे की आयुर्जागृतीचा कोर्स करा. उद्यापासून 9 तारखेपासून 9, 10, 11 दररोज 3 तास हा कोर्स आहे. याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं आपल्याला ज्ञान मिळेल. त्यानंतरचं आहे आपली मनस्थिती. आता परवा 3-4 वर्षापूर्वी काही सायंटिस्टनं संशोधन केलं. सातत्यानं 12 ते 13 वर्ष त्यांनी त्या संशोधनात घालवले आणि त्यांनी काय सांगितलं, त्यांचं कन्क्लूड काय आहे, तर दिवसभरामध्ये माणसाच्या मनामध्ये 70,000 विचार येतात. किती येतात? 70,000 विचार येतात आणि त्याच्यातले 90%च्या वर विचार हे रिपीटेड असतात. तेच 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 आणि त्यामुळं आपल्या नर्वस सिस्टीमवर तणाव येतो. आपल्या नर्वस सिस्टीमवर तणाव येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण ते आहे. मग आता त्याच्यावर उपचार सांगताना त्यांनी काय सांगितलं की विचार कमी करायचे. आता आपल्याला प्रश्न पडतो की विचार आपल्या हातात आहेत का येणं? तुम्हाला काय वाटतंय? आपल्या हातात आहे विचार येणं? सांगा, कोणीतरी उत्तर द्या. नाही. नाहीये, आहे की नाही. सरळ सरळ कोणी पण सांगू शकते की आपल्या हातात नाहीये, मग कसं करायचं?
तर जेव्हा आपल्या मनाची स्थिती शांत, प्रसन्न, उत्साहपूर्ण आणि आनंदी असते, त्यावेळेस मनामध्ये विचार हे कमी होतात. जेव्हा जेव्हा आपलं मन प्रसन्न आहे, आनंदी आहे, तेव्हा तुम्ही थोडस ऑब्झर्व केलं तर मनामध्ये विचार नसतात, है की नाही? मग मन आपलं ह्या स्थितीमध्ये जास्तीत जास्त असेल तर काय होईल? विचारांची संख्या कमी होऊन जाईल. मग त्यासाठी काय करायचं? तर मेडिटेशन, ध्यान. दररोज जर आपण ध्यान करत गेलो तर मनस्थिती जी आहे ती शांत होते, प्रसन्न राहतो, उत्साही राहतो, आनंदी राहतो. म्हणून दररोज ध्यान करणं हे गरजेचं आहे की नाही? म्हणजेच आपली रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी, ती मजबूत होण्यासाठी ह्या 4 गोष्टीवर मुख्यत्वे आपण लक्ष जर दिलं तर आपण प्रिव्हेन्शन जे आहे ते प्रिव्हेन्शन आपण योग्य पद्धतीनं करू शकतो. आता प्रिव्हेन्शन नंतर उपचार करायचे. तर आयुर्वेदिक औषधी आहेत. आयुर्वेदिक औषधींचं वैशिष्ट्य काय आहे की कुठलाही आजार समूळ नष्ट करण्यासाठी ह्या औषधींचा उपयोग होतो. मग खूप वास्ट विषय आहे हा. वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी आहेत. तर तुम्ही जेव्हा तुमच्या आजाराचं निदान कराल आणि जे डॉक्टर्स आहेत ते डॉक्टर्सनी दिलेली प्रिस्क्रिप्शन जेव्हा तुम्ही घ्याल त्यावेळेस तुमचा आजार कमी होऊन जाईल. दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे डिटॉक्सिकेशन, विषहरण. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॉक्झिन्स जे आहेत ते दररोज आतमध्ये प्रवेश करतात. तर त्याचं विषहरण करणं, ते टॉक्झिन्स शरीराच्या बाहेर काढणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यासाठी आपले नैसर्गिकरित्या आपले शरीर प्रणाली जी आहे ती विषहरण करत असते, पण तरीही पण आपल्याला आपल्या शरीरामध्ये तेवढे करून सुद्धा जे डिपॉझिट झालेले टॉक्झिन्स आहेत ते बाहेर काढणं गरजेचं आहे. मग ते कशा पद्धतीनं काढायचे? तर मग त्यासाठी उपवास, त्यानंतर उपवास हा एक चांगला उपाय आहे त्याच्यावर, ज्यामुळं आपल्या शरीरातले टॉक्सिन्स बाहेर काढले जाऊ शकतात. त्यानंतर रॉ फूड डाएट, म्हणजे कच्चं अन्न खाऊन काही दिवस आपण त्याच्यावरच राहिलं तरी पण आपल्या शरीराचं विषहरण चांगल्या पद्धतीनं होते, डिटॉक्सिकेशन चांगल्या पद्धतीनं होते. आणि तिसरा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे पंचकर्म. पंचकर्माच्या द्वारे आपण आपल्या शरीराची, मनाची स्वच्छता करू शकतो. शरीरामध्ये जे काय डिपॉझिट झालेले टॉक्झिन्स आहेत ते पंचकर्माच्या आधारे, पंचकर्माद्वारे आपण शरीराच्या बाहेर काढून टाकतो. मग शरीराची अंतर्गत स्वच्छता आपल्या पंचकर्माद्वारे आपण करू शकतो, है की नाही? तर अशा पद्धतीनं जेव्हा आपण प्रिव्हेन्शन आणि क्युरेशन ह्याच्यावर जेव्हा आपण लक्ष देतो तर आपलं शरीर, मन, आपलं जीवन प्रसन्न राहण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. आपण एक 5 मिनिटं घेऊया.
5 मिनिटांमध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, आता जे काय आपण हे आहे त्याच्याविषयी काय अजून क्लिरिफिकेशन पाहिजे असेल तर तुम्ही विचारू शकता. नाही, मला एक प्रश्न विचारायचा आहे की हे जे आपण चर्चा केली, तर हे जीवनामध्ये आपल्या आणणं हे सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे. है ना, फारसं अवघड नाहीये. सोपं आहे सर, फारसं काही आवड नाही. फक्त त्यासाठी नॉलेज असणं, ज्ञान असणं गरजेचं आहे. विदाउट नॉलेज आपण ह्याला अवलंब नाही करू शकत, आहे की नाही? कुणाचे काय प्रश्न असतील तर विचारा.